नमस्कार मंडळी, मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आणि आजचा हा स्पेशल ब्लॉग करणार आहे आपल्या गावातील वारकरी संप्रदायासोबत। म्हणजेच आज आमच्या आई गावदेवीचा उत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे आमच्या गावात दिंडी सोहळा। तर गावाभोवती प्रदक्षिणा होणार आहे आणि त्या दिंडी सोहळ्याचा आजचा हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्कीच तुम्हालाही खूप आवडेल, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा। तर नंतर मी जाणार आहे गावदेवी मंदिरामध्ये आणि जास्त काय बोलत नाही, कारण की तर 2 दिवस होता तिकडं सप्त्यामध्ये आणि काल अर्धा दिवस तिकडे गेला ना। अर्धा गावातल्या पोरांसोबत क्रिकेट बघण्यासाठी गेलो आणि गावातल्या पोरांनी मारला पहिला नंबर, प्रथम पारितोषिक। आणि मामा आलेलेच सकाळी, मामा आले मंदिरात चालू का? मंदिरात चाललेत का? तर आता सर्व गाव तिकडंच मंदिरामध्ये जातो आणि दुपारी परत जेवणाचे टाइम असणार, 1 वाजता जेवण असतो। मग भरपूर मंडळी येते आणि मग आम्ही तिकडे असणारच आहे जेवण वाढायला। आणि आज 3 वाजता निघणार। काय आज दिंडी सोहळा आहे आणि आज प्रदक्षिणा गावाला सर्वांनी बघायची आणि नाही व्हिडिओ बघायची। जे येऊ नाही शकत त्यांनी व्हिडिओ बघायची। तर जे येऊ शकत नाही त्यांनी व्हिडिओ बघायचे आहे आणि त्यांना पण समजेल का पालखी सोहळा कसा झालेला आहे आमचा दिंडी सोहळा। तर जाऊ दे, आता काही जास्त बोलत नाही। मी पण उठलो उशिरा आणि आता निघतोय गावदेवी आईचं मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललोय। तर तिकडे जाऊ आपण आणि आजचं दर्शन घेऊ आणि नंतर मग पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करू। आणि मम्मी काय बनवते ते आपण बघूया। मम्मी काय बनवतंय? काय बनवतंय? पोल्या। तर मम्मी बनवतोय पुरणपोळी, डाळ बनवून ठेवले। मम्मी बनवतोय पुरणपोळी कशासाठी आज? कसं अचानक पुरणपोळ्या स्पेशल असं आहे का? म्हणजे आईला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळ्या बनवत आहे का तू? मस्त बनव। काल काय बनवलं? सँडविच। पोर पण असं होती तुला। तर मित्रांनो, नंतर भेटू आपण गावदेवी मंदिरामध्ये आणि बघा नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आमच्या गावाची आज गावाभोवती प्रदक्षिणा होणारी पालखी आणि आजचा दिवस वारकरी संप्रदायासोबत जाऊया आपण आता निघू। तर मित्रांनो, आलोय मी आता गावदेवीच्या मंदिरामध्ये। तर ही सर्व मंडळी माझ्यावर पिसळली ना माझ्या बोलतोय होतास कुठं बोलतोय, साडी वगैरे लावली आम्ही आणि तू व्हिडिओ करायला नव्हता बोलतोय। मस्त दिसते बघ, आज मस्त लाल साडी लावली। पुजारी बाहेरच आहे म्हणून त्यांनी बाहेरून सांगितलं कशी साडी लावायची काय, आणि मग यांनी सगळ्यांनी लावली, बरोबर का? मी लेट झालो, माझ्यावर पिसलले। मस्त दिसतंय, भारी लावले पण मस्त लावले मस्त। हे आता टेन्शन नाही पण शिकल्या। चला तर जेवायला तिकडे मंडळी बसले, मी जेवून घेतो। तर मित्रांनो, आता चाललोय घरी। विनायक माले आलाय आमच्या घरी, नाही बाजूला, तिथं व्हिडिओ चालू आहे त्याची शूटिंग। तर किरण वगैरे आम्हाला नाही आलं गावाला आलं काय? हे काय आला काय एवढा खुश आहे? गेला का विनायक माली? फुकट मग नको, मला घ्यायचा व्हिडिओ मध्ये। काय चालू आहे बाबा? पब्लिक बघा त्याला बघायला किती आले। ए बाबू वेदू नाव काय? दादू नाव काय? दादू नाव काय? फ्रान्स। खूप लांबून पब्लिक आले। कोण आहे? विनायक मध्ये विनायक मध्ये आलाय बघा, शूटिंग चालू आहे त्यांची। विनायक माली टीम। बिग फॅन। बाबाची टीम नको।
ऑल टीम. सपोर्टर आहे विनायक मानेचा कॅमेरामॅन सावऱ्या भाई. भाई असले व्हिडिओ मध्ये नेहमी. गोपाल भाई दिसता फोटो काढतोय. हे गोपाल गोपालची धांदल आहे. आम्ही दिंडीला जाऊ. दिंडीला चाललो भाऊ. आहे पोरं येतील सगळी. 30 आहे का कधी. ए भाई लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे काय झाला. हे काय आला. हे माझ्या घेता विनायक मालीची मांगी कसला असतोय. निश्चित आंदोल. तर आम्ही चालू आहे. आमची दुसरी व्हिडिओ चालू आहे. तर आम्ही जातो तिथे. थोडा नंतर पुन्हा येतो. तर फायनली मी कपनी घातलेली आहे व्हाईट. बरं वाटतंय. मस्त दिसतंय. मला तर मस्त दिसतंय. तुम्हाला कसं वाटतं काय माहीत नाही. पण आता आम्ही चाललो. आमच्या गावची दिंडी निघणार आहे गावाभोवती प्रदक्षिणा काढण्यासाठी. तर आता बघू दिंडीमध्ये काय मजा असते ती तुम्हाला धमाल असते ती दाखवतो. तयार आहेत. जय हरी मंदिराकडे. जय हरी. जय हरी रामकृष्ण हरी. चला इकडं निघालेली आहे दिंडी. सुरुवात झालेली आणि आता आम्ही पण चाललो.
माझी गावली
अंगार सत्य तुझी ग मूर्ती तुझे गुणवर्णाय मदतैशी स्मृती चंद्र सूर्याचे लावून ज्योती आई तुझी ग आरती करीती जय देवी जय देवी जय गाव देवी आरतीला लावेला रत्नाच्या ज्योती जय देवी तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देव माझा छोटा सबस्क्रायबर आहे ए हाय कर बाबा हाय कर हाय गौरे व्हायचा पुरे मागे पण आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला व्हायला आज तर मित्रांनो आमचा पालखी सोहळा बघितलाच असेल खूपच मस्त वाटला आणि खूपच मजा आली संपूर्ण गावातील मुलं मुली सर्व मोठी मंडळी सर्वांनी खूपच मजा केली आणि मला आई गावदेवीच्या आशीर्वादाने पालखीला खांदा लावण्याचा मान भेटला म्हणजे मला खूपच मस्त वाटला का परत अशी वेळ येईल नाही येईल पण ह्या वेळेला मान भेटला तो खूपच वाटला का आई गावदेवीच्या आशीर्वादाने आई गावदेवीची इच्छा होती म्हणून मला पालखीला खांदा लावायची वेळ मला भेटली म्हणून खूपच मला खूपच आनंद झाला तिथून मी आता घरी आलो आणि आता परत चालू कीर्तनाला तर मित्रांनो इथं काही जास्त बोलत नाही आणि तिकडे कीर्तन झाल्यावर पुन्हा जेवण होईल आणि जेवण झालं का मी पुन्हा घरी येईल तर मग नंतर मला व्लॉग कंटिन्यू करायला भेटेल का नाही भेटणार पण पालखी सोहळा खूपच मस्त झाला खूपच आनंदात आणि खूपच जल्लोषात झाला तर दरवर्षी होतो आणि याच्या पुढेही असाच पालखी सोहळा चालू राहू दे हीच गावदेवी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि इकडे आता मम्मी दिवाबत्ती करताय तिची पण झालेली आहे घाई मंदिरात कीर्तनाला जायची आणि आत्या आलेली आत्याची तब्येत नाही बरी तर आत्या घरी आता एकटीच राहील आणि आत्या जेवली ना तू आत्याची पण तब्येत नाही 3-4 दिवस झाले आत्या आजारी मग आत्या इकडेच आहे चला तर नमस्कार प्रवीण पटेल मॅन फ्रॉम बेलवली अरे चल पुढं तर मित्रांनो जस्ट आलो होतो मी घरून आता परत चाललोय मंदिरात जागर भजन आहे तिकडे जाऊ आपण आता जागर भजन करायला बघायला पण घेऊन चालले भजनाला असा घासरलाय मोठा मागा घेतलाय आकडा बोलत आहे बघ अंदर बाहेर आकडा आहे हो नको ना जाऊ नका राहू दे ना ब्लॉगला जाईल काय केलंय मी सांगा तर खातो तुम्ही पण नाही करत नाश्ता आहे चालू बघ ना मी काय बोलतोय आज जाऊ नका तो वाटला वाटा जाऊ दे उद्या तरी आजच काही जा सरल्या खायला रात्र तुम्ही 2 रात घालवाल शांगाचं आणून ठेवलं चालू आहे चांगलं काम रे बाबा हो म्हणून थांब म्हणतो शांगा झाल्या खाऊन जाऊ म्हणून थांबवल्यान असं जागरणाला असं असला ना कोण बोलला बरं आहे कमी का काय झालं माहिती का व्हॉट्सअप आहे ना त्यातनं मला आणि हा आणि तो ₹300 घेऊन आपल्या
आता म्हणून करा कुठला गोष्टी तसं सांगतो तो ना का गेलो धर्मशालेच्या जाऊ दे उम्या तुला बोललो आपली धर्मशाला कुठे असा जा सरळ ना असा फिरवून मी काय अजून सांगतो नीट सांग कुठे तुम्ही माहिती उभा राहिलो नवसा रस्ता सांगू म्या उसाचा रस्ता सांगे ना कसा उसा रस्ता आलो 20 रुपये गेलो 20 तर 30 मामा त्याने लिंबू नाही का आणि सर तिपर्यंत वास द्या तो आता टाकतो त्या वडापाव घाल हेलिकॉप्टर बघायला बाबा झारा बघते हालता नंतर तुला हेलिकॉप्टर बघायला राहील नाही नारायणदाचा प्रवेश होता ना आम्ही पहिले काँग्रेसला होतो ना आपण तो आलता बस पडला आझाद मैदान काय बोला तो मुंबईला बस फुकाट वडापाव फुकाट आम्ही जाताना मग पावशीन गेलो याताना कुठे बसवलं सगळ्या लाल बस मित्रांनो वाजले 2:45 आणि गावदेवी मंदिरात होतो आणि तिथं अशा गोष्टी निघाल्या जुन्या गोष्टी आठवणी सांगता सांगता उमेश दादानी एवढा हसवला ना एवढा का बाबा हसून दमलो आणि आता आलोय घरी झोपायला तर तिथं वेळ कसा निघून गेला पत्त्याच नाही लागला आणि आजचा पालखी सोहळा झालेला आणि रात्र तिथं जागर भजन झाला आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे बसलो जागरण करायला आणि उमेश दादांनी ज्या जुन्या गोष्टी सांगितल्या कॉमेडी आणि एवढा हसून दमलो आम्ही काय सांगू आणि आता आलोय घरी आणि जातो घरामध्ये झोपायला तर तुम्ही नेहमी बोलत असाल ना घराच्या बाहेर व्लॉग एंड करतो आणि नंतर जातो कारण सर्व झोपलेले आहेत तर मग घरात कसं माझा आवाज जास्त होईल मग त्यामुळं मला जमत नाही बोलायला आणि खूपच हसलो आणि आता आलोय घरी आणि आता मित्रांनो जातोय झोपायला तर आजचा आमचा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावावरती असाच प्रेम असू दे चला बाय बाय गुड नाईट